हाय हॅलो फ्रेंड्स. आज ना आपण अगदी मस्त अगदी झणझणीत असा दोडक्याच्या शिरांचा ठेचा बघणार आहोत. तुम्ही जर दोडक्याची शिरा फेकत असाल तर अजिबात फेकू नका. अशा पद्धतीने जर बनवाल ना तर हा ठेचा अगदी 4 ते 5 दिवस आरामात टिकतो. याच्यासाठी काही टिप सांगितलेले आहेत जे की 4 ते 5 दिवस आरामात टिकतो आणि अगदी खाण्यासाठी म्हणाल तर एकदम क्रीमी अगदीच छान लागतो. वरतून अशी खमंग सर फोडणीसुद्धा घातलेली आहे, त्याच्यामुळे याची चव ना अगदीच मस्त अशी झालेली आहे. कधी ट्राय केलं नसेल ना, मी सांगत आहे या पद्धतीने कराल तर अगदीच मस्त असा हा क्रीमी दोडक्याच्या शिरांचा ठेचा लागतो. कोणत्याही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा मग भातासोबत तुम्ही हा ठेचा खाऊ शकता. दोडक्याच्या शिरांमध्ये ना भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि एकतर ह्या भाजीची आपण वेस्ट करणार नाही आहोत. एकतर टेस्टी आणि छान असं हेल्दीसुद्धा ठेचा लागतो. तर इथे मी दोडकी घेतलेली आहेत, साधारणतः अर्धा पाऊण किलो दोडकी आहेत. तर ही स्वच्छ धुवून ना त्याच्यामधलं पाणी सुकवून घेतलेलं आहे. तर ह्या ज्या शिरा आहेत ना, तर दोडकी मी गावठी घेतलेली आहेत, गावरान, ज्याच्यामुळे अशी छोटी छोटी दिसत आहेत. तर दोन्हीही साईडचे टोकं कट करून घ्यायची आणि ह्या दोडक्याचा थोडासा पार्ट आपण खाऊन बघायचा, जेणेकरून एखादं दोडकं कडू असेल तर ते तेव्हा साईडला करता येतं. अशी ना प्रत्येक दोडकी मी चेक करून बघितलेली आहेत अशा पद्धतीने की सर्व दोडकी व्यवस्थित आहे का. तर हे एका ताटामध्ये ना आपल्याला या स्लायसरच्या मदतीने सालं काढून घ्यायची आहेत. गावरान घेतली ना दोडकी, त्याची सालांना अगदीच मस्त टेस्ट अशी लागते. तुम्ही दोडकी कोणतीही घेऊ शकता, पण गावरान दोडक्यांना मस्त अशी टेस्ट असते. तर ही संपूर्ण सालं मी या पद्धतीने स्लायसरच्या मदतीने काढून घेते. तर बघाल तर अगदी मस्त अशी आपली ही दोडक्यांची सालं काढून झालेली आहेत या पद्धतीने. आता या दोडक्याची भाजी तुम्ही घरात जशा पद्धतीने बनवत असाल तसे बनवून घ्या. आता फक्त आपण शिरांची चटणी बघायची आहे. तर कढई गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल छान कडकडीत गरम झालं ना, 1 चमचाभर इथं मी जिरं टाकून घेतलं आहे. आणि जिरं टाकल्यानंतर इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे. जिरं छान असं फुललं ना की ते 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 इंच लसूण, मूठभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत सालं काढून, आणि एक 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही शेंगदाण्याऐवजी ना सुकं खोबरं घेतलं ना तरीसुद्धा चालेल, पण शेंगदाणे घातलात तर अगदी त्याला क्रीमी टेस्ट येते. अगदी जसं आपण पीनट बटर खातो ना तशा पद्धतीची अगदी छान अशी क्रीमीची टेस्ट येते. तर अशा पद्धतीने कधी शेंगदाणे ट्राय केले नसतील तर शेंगदाणे टाकून पहा, खूपच मस्त अशी चटणी लागते, ठेचा लागतो. तर 1-2 मिनटं ना व्यवस्थित परतवून घ्यायचं, जेणेकरून हिरव्या मिरच्या अगदी छान त्याला व्यवस्थित असा होतो, भाजलेला कलर येतो. अशा पद्धतीने हिरव्या मिरच्या भाजल्या तर अगदी पोटसुद्धा खराब होत नाही. तर ही सर्व भाजलेलं साहित्य काढून घेतलं आणि ह्या आपल्या शिरा भाजून घ्यायच्या आहेत. तर दोडक्याची शिरा 1-2 मिनटं व्यवस्थित भाजल्यानं त्याच्यामधील सुद्धा कच्चेपणा असतो आणि जो पाणीसर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो ना तो निघून जातो. आता हे भाजल्या ते कशा समजायच्या, आपण टाकते वेळी थोडासा फिकट कलर होता आणि भाजल्यानंतर डार्क असा हिरवा कलर निघतो आणि भाजल्यानंतर आपल्याला समजतं की व्यवस्थित अशा भाजल्या ना तर छान अशी ही टेस्टसुद्धा लागते आणि अगदीच 3 ते 4 दिवस ही चटणी टिकते. हा ठेचा ना अजिबात खराब होत नाही. अशा पद्धतीने सर्व जिन्नस जर भाजून घेतलं तर अगदी 3 ते 4 दिवस अजिबात खराब होत नाही. तरी ते आपण सर्व जिन्नस भाजून घेतलेलं आहे. हे थंड झालं की मिक्सरच्या जारमध्ये काढून वाटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरऐवजी ना खलबत्त्यामध्ये जरी कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता मिक्सरचा जार छोटा आहे, त्याच्यासाठी मी फक्त शेंगदाणे, आलं, लसूण आणि जिरं वगैरे टाकलं होतं ना ते फक्त मिक्सरला फिरवून घेते. या पद्धतीने एक फिरवून घेते मी, जेणेकरून दरदरीत असं मिश्रण तयार होईल आणि नंतर मी हे शिरा ह्या टाकून घेणार आहे. तर बघाल तर अगदी छान, एकदम बारीकसुद्धा केलेलं नाही सुरुवातीला मी,
अगदी दरदरीत करून घेतलं, कारण मिक्सरचं भांडं छोटं आहे, संपूर्ण एकत्र आलं नसतं. तुम्ही एकत्रच टाकलं तरीसुद्धा चालेल, किंवा मग खलबत्त्यामध्ये ठेचून जरी घेतलं ना, त्याची तर चव अगदीच छान लागेल. त्याच्यासोबत मी इथं हिरव्या कोथिंबिरीची देठं घेतलेली आहेत आणि एक 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकलं सुरुवातीलाच या पद्धतीने, आणि आता छान असं फिरवून घ्यायचं. पाणी अजिबात घातलेलं नाही मी इथं. पाणी घातलात तर जास्त दिवस अजिबात टिकत नाही. आपण जो ठेचा बनवतोय ना, पाणी घातलात तर जास्त दिवस टिकणार नाही. त्याच्यासाठी पाणी न घालता अगदी पल्स मोडवरती चालू बंद या पद्धतीने करून ना छान असं हे वाटून घ्यायचं आहे. तर छान आपला ठेचा वाटून झालेला आहे, एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. हा कोणत्याही भाकरीसोबत खाल ना तर अगदीच अप्रतिम असा लागतो. कधी केला नसेल तर नक्कीच ट्राय करून पहा. तरी ते मी तेल गरम करून घेतलं आहे, साधारण 1 ते 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरं टाकलं. जिरं छान फुललं की अगदीच थोडासा मी हिंग टाकून घेतला आहे. हिंगसुद्धा अगदी मस्त असा फुलला ना तर गरमागरम अशी खमंग अशी फोडणी द्यायची वरून. हिंगाचा सुवास इतका मस्त येतो या चटणीमध्ये, अगदीच परफेक्ट अशी हेल्दी चटणी झालेली आहे. अशाच पद्धतीनं मी कांदा हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा तुमच्याशी शेअर केलेला आहे. बघितला नसेल, चेक केला नसेल, तोसुद्धा जाऊन चेक करा. आता तुम्हाला ही चटणी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला ही ठेचा आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तर ही ठेचा ना तांदळाच्या भाकरीसोबत अगदी गरमागरम खाल्लेला आहे. खूपच भारी लागतो आणि अप्रतिम असा लागतो. भाजीची सुद्धा याच्यासोबत गरज भासणार नाही, अशा पद्धतीचा हा ठेचा झालेला. रेसिपी कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला जरी रेसिपी आवडली, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या शहरातून बघता हे सुद्धा नक्कीच कमेंट करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत.